नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की घरकुल योजनेमध्ये मोठा बदल झाला आहे. आता सरकारकडून 50,000 रुपये अतिरिक्त अनुदान दिलं जाणार आहे. म्हणजेच की 1 ऑगस्ट 2025 हे नवीन नियम लागू होणार आहे. चला तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मोफत रेती मिळणार आहे, म्हणजेच की मोफत वाढू सुद्धा यामध्ये मिळणार आहे. नवीन घरकुल यादी तयार होणार आहे. सगळं काही व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. घरकुल मिळणं त्यामध्ये सरकारने आता 50,000 रुपये मदतीचा निर्णय घेतला आहे. म्हणजे अतिरिक्त यामध्ये हे मिळणार आहे. घरकुलचा खर्च मिळत होता, 50,000 दिलं जाणार आहे. त्यांचा थेट फायदा गरिबांना जास्त मजबूत आणि सुसज्ज घर मिळणार आहे. सध्या 30 लाख घरं तर करण्यात मोठं उद्दिष्ट सरकारने केलं होतं. आता सगळ्यांची महत्त्वाची गोष्ट म्हणजे की घरकुल मंजूर झालं आहे. त्या सर्व लाभार्थ्यांसाठी सरकारकडून एक मोकळं आणि थेट पाऊल उचलण्यात आलं आहे की म्हणजे मोफत रेती मिळणार आहे. आता TP म्हणजेच की ट्रान्सपोर्ट परमिट थेट तुमच्या घरी पाठवत आहे. TP मिळाल्यानंतर तुम्ही बिनधास्त सरकारी रेती उचलू शकता. ते पण 1 रुपया न देता. तुम्ही वाळूच्या नावाखाली होणाऱ्या लाखो चोरीचा पूर्णपणे आळा आणि शेतकरी, कामगार, सामान्य कुटुंबाचं घर बांधण्यासाठी सरळ मदत. सरकार आता प्रत्येक समाजाच्या गरजांनुसार स्वतंत्र घरकुल योजना राबवत आहे. म्हणजेच की फक्त एकच योजना सध्या सर्वांसाठी नाही तर वेगवेगळ्या समाजासाठी वेगवेगळ्या खास योजना. म्हणजे की भटपे विमुक्त बांधवांसाठी यशवंतराव मुक्त वसाहत योजना, OBC समाजासाठी मोठी आवास घरकुल योजना, म्हणजेच की धनगर समाजासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना, घरकुल योजना. हे सरकारने एक पाऊल म्हणजेच की प्रत्येक समाजाच्या हक्काचे घर सुनिश्चित करणे आणि समाजापैकी कुठल्या गटात मोडत असाल तर तुमच्या स्वतंत्र योजना त्यामध्ये नोंदणीसाठी सुसज्ज व्हा आणि आपला समाजाचा अधिकार मिळवा. जेव्हा घरकुल मंजूर व्हायचे तेव्हा सरकार मिळणारी रक्कम खूप कमी होती, पण आता 1,58,000 रुपये मिळायचे. 1 लाखाची आता म्हणजेच की घर बांधण्यासाठी 26,000 रुपये. रोजगार हमी योजनेतून मंजुरीसाठी 12,000 रुपये. स्वच्छालयासाठी आता विचार करा, या पैशात खरंच पक्क घर बांधता येईल का? म्हणून सरकारने अभ्यास करून स्पष्ट केलं आहे की खूपच कमी आहे. त्यामुळे आता थेट 50,000 रुपये अनुदान वाढून म्हणजेच की तुम्हाला आता मिळणार आहे 2,10,000 रुपयाची मदत. त्यामुळे अधिक मजबूत आणि सुसज्ज घर पूर्णपणे उभं राहायला मदत होणार आहे. सभागृहात एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला आहे, म्हणजे की OBC समाजासाठी घरकुल योजना. त्यामध्ये प्रस्ताव देण्यात आला आहे की हे पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. OBC समाजासाठी आणि पात्र लाभार्थ्यांसाठी आता थेट म्हणजेच की आता अनेक वर्षात वंचित राहिलेले घर सरकारसाठी स्वतंत्र निधी म्हणजेच की वेगळा बजेट राहणार आहे. जेणेकरून शिक्षणासाठी, रोजगार म्हणजेच की जीवनमान सुधारण्यासाठी थेट योजना राबवल्या जाणार आहे. समाजासाठी योजना थेट घर म्हणजेच घर लाभ पोहोचलेला अपेक्षित आहे. अशा घरकुल म्हणजेच की आता सर्वांना लाभ या ठिकाणी मिळणार आहे. धन्यवाद.